लेखकाने एक पुस्तक लिहिलं आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स ऑन द पीपल, डेल कार्नेगी. त्यामुळे लोक हुशार आहेत. पहिल्यांदा कोणाकडे गेल्यावर त्याची तारीफ करतात आणि त्याला खुश करतात. त्याच्यामुळे आपल्या विद्यापीठाने खूप चांगलं काम केलं आहे हे म्हणण्याचा तर हा दिवस आहेच, पण याच्यापेक्षा जास्त चांगलं काम भविष्यात काय करायचं आहे त्याचा विचार करण्याचाही पण दिवस. कारण फ्युचरिस्टिक विजन ज्याचा उल्लेख आता डॉक्टर माशेलकरांनी एका इक्वेशनच्या द्वारे केला की E=F, याच्यामध्ये खरं म्हणजे पलीकडे जे फ्युचर आहे त्याचा संबंध फ्युचरिस्टिक वेल्थशी आहे, जे राष्ट्र समृद्ध आणि संपन्न करण्याशी. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आणि विशेषतः प्रत्येक प्राध्यापक आणि शिक्षकामध्ये आपल्या विद्यापीठाची जी विशेषता आहे त्याच्या अनुरूप त्याचं चिंतन आणि दिशादर्शन होणार असेल तर याचा जास्त फायदा होणार. मला अतिशय आनंद आहे की आपल्या विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नुकतंच आमच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये एक मोठं महानाट्य झालं आणि या महानाट्याच्या द्वारे राष्ट्रसंतांनी जे विचार होते आणि त्यांचं सगळ्यात मोठी विशेषता ही होती की समाजोपयोगी राष्ट्रोपयोगी विचार इतक्या सोप्या शब्दामध्ये आजपर्यंत आपल्या देशाच्या इतिहासात कोणी मांडलं असेल तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडलं. आणि त्यामुळे त्या विचाराच्या अनुरूप या विद्यापीठाची दिशा असली पाहिजे अशीच अपेक्षा सगळ्यांना राहणार आहे. एक गोष्ट महत्वाची आहे की जी आमच्याकडे विशेषतः राजकारणामध्ये काम करताना लक्षात येते, जी निर्माण करण्याची आवश्यकता करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे, ती म्हणजे ओनरशिप. ओनरशिप जी आहे ही गोष्ट त्या व्यक्तीच्या कुठल्याही संस्थेचा तुम्ही आज सत्कार केला, डॉक्टर साहेबांच्या संस्थेचा सत्कार केला, तर मी जेव्हा मायन्यूटली बघतो की या मोठ्या मोठ्या संस्था ज्या झाल्या आहेत त्यांच्या यशाचा संबंध त्या संस्थेच्या सगळ्या शिक्षक प्राध्यापक कर्मचारी यांच्याशी असं म्हणण्याची प्रथा आहे. पण खऱ्या अर्थाने त्यातला एखादा शिक्षक एखादा व्यक्ती असा असतो की तो आपल्या ताकदीने त्या संस्थेला एवढं मोठं करतो, एवढं ताकदवान बनवतो की कधी कधी स्वाभाविकपणे त्याच्या या प्रयत्नातून त्या संस्थेला खूप मोठा आकार मिळतो आणि मग ते सामूहिक श्रेय सगळ्यांना मिळते. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते मला अतिशय आदरणीय होते. मी त्यांच्या अनेक विचारांचा समर्थक आहे. मी त्यांना एकदा नागपूरला एका कार्यक्रमाला बोलवलं. ते मार्मिक बोलायचे आणि मी ज्यांना कॉपरेटिव्ह मुवमेंट कशी चांगली आहे सांगत होतो त्यावेळी ते मला म्हणाले, नितीन, सक्सेस इन कॉपरेटिव्ह मुवमेंट इज नॉट द सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ अ क्वालिटेटिव्ह लिडरशिप हू लीड द मुवमेंट. म्हणजे सगळ्यांमुळे झालं हे म्हणणं ज्यांच्यामुळे झालं त्यांनी म्हटलंच पाहिजे, नाहीतर त्यांच्यातून अहंकार समोर येतो. पण खरी गोष्ट ही आहे की ही जी स्ट्रॉंग लिडरशिप आहे ही निर्माण करण्यामध्ये विद्यापीठाला भविष्यामध्ये कशा प्रकारची लिडरशिप, कशा प्रकारची व्यक्तित्व, कशा प्रकारचं नेतृत्व, कशा प्रकारचं संशोधन, फ्युचरिस्टिक विजन जी आहे त्याच्या अनुषंगाने ठरवायचं, त्याच्यातले अनेक महत्वपूर्ण विचार डॉक्टर माशेलकरांनी आपल्या सगळ्यांना मांडले. एक गोष्ट नेहमी आपण बघतो की बोलण्याकरता बऱ्याच गोष्टी सहज असतात पण जीवनात आचरण त्या आणणं मात्र खूप कठीण असतं. आणि त्यामुळे काही वेळा तुम्ही जेव्हा तसं जर वागत असाल आणि मग लोकांना सांगाल तर त्याला अर्थ आहे. कथनी आणि करणीमध्ये अंतर होता कामा नये. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठाच्या सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राध्यापक, दुसरा महत्वाचा घटक आहे विद्यार्थी आणि तिसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये तो अदृश्य आहे, तो तुमच्या हातात नाहीये, तो म्हणजे सरकार. आणि मंत्रालयामध्ये मी नेहमी म्हणतो की सरकार जे चालवतं ते अंडर सेक्रेटरी चालवतो आणि तो एक GR काढतो आणि आला GR की कोणी मंत्री एवढे GR इतकी एवढी मोठी कॅबिनेट नोट आहे का? मला नाही वाटत कोणी वाचत असेल. मी आता येत असताना जवळपास माझ्या घरापासून इथपर्यंत 90 पत्रांवर सह्या केल्या, तर तुम्ही वाचलंच नाही. मी माझ्या ऑफिसला सांगितलं हे करा, त्यांनी लिहिलं, मी सह्या केल्या. ते असंच सरकार चालतं. त्याच्यामुळे पलीकडे अशा अनेक गोष्टी येतात त्या अडचणीच्या असतात, पण मग नंतर असं शासनाच्या आदेशानुसार. एकदा बाळासाहेब ठाकरेकडे मी बसलो होतो, ते मला म्हणाले, मी म्हटलं साहेब याच्या GADचं ऑब्जेक्शन आहे. हा GAD कोण आहे म्हणे? ते एक अंडर सेक्रेटरी शासनाच्या आदेशानुसार. तो विद्वान माणूस आपला पूर्ण शासन चालवत. त्यांनी एकदा जे लिहिलं म्हणजे सरकारमध्ये जर काम करायचं असेल तर त्याचा सक्सेस असा आहे की जो सगळ्यात पहिला माणूस आहे, सगळ्यात लहान, त्याचं फाईलवरचं नोटिंग जर पॉझिटिव्ह लिहून घेतलं तर वरपर्यंत सह्या होत जातात. साधारण त्याला अपवाद होत नाही. तसं विद्यापीठामध्ये कुलगुरूचं महत्व आहे, रजिस्ट्रारचंही महत्व आहे, पण या सगळ्यांच्या मध्ये हे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत यांच्यामध्ये एकवाक्यता असणं, कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन, समन्वय असणं हे पण खूप महत्वाचं आहे. माशेलकरांनी जी गोष्ट सांगितली इक्वेशनची, त्यातलं एक इक्वेशन नेहमी मी लक्षात ठेव की A नावाच्या माणसाने A² काम केलं आणि B नावाच्या माणसाने जर B² काम केलं तर टोटल वर्क इज A² + B². पण वेन A and B कम्स टुगेदर, थिंग्स टुगेदर
टुगेदर अँड वर्क टुगेदर ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर, याचं उत्तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी असं येतं. आणि हे ट्वाईस ए बी जे आहे हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिटचं सगळ्यात मोठं रिझल्ट आहे. आमचं याकरता काम सोपी आहे की राजकारणामध्ये 1% लोक निर्णय घेतात आणि 99% हो म्हणतात. तुमचं कठीण याकरता आहे की 99% विद्वान असल्यामुळे, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, त्यांच्यात युनॅनिमिटी आणि एकवाक्यता आणणं फार कठीण आहे. आणि त्यातल्या काही लोकांना त्यांची विद्वत्ता प्रूव्ह करायची असल्यामुळे समोरच्यानी सांगितलेलं कसं चुकीचं आहे हे विद्वत प्रचूर भाषेत सांगणं, त्यातून त्यांची पण विद्वत्ता प्रूव्ह होत. आणि म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वी नीड टू फाइंड आउट द वे आउट, की सगळे स्टेक होल्डर्स मध्ये आपल्या उद्दिष्टाच्या करता आपण हे सामंजस्य कॉपरेशन कसं निर्माण करतो. बहुतेक कॉलेजमध्ये अशा पद्धती असते की प्राचार्य असेल त्याचं उपप्राचार्याशी पटत, उपप्राचार्य आणि प्राचार्य जे आहेत त्यांचं प्राध्यापकांशी पटत, आणि सगळेजण एकमेकाला कुठंतरी तो स्लिप होईल याची काळजी घेत असतात. अर्थात नागपूर विद्यापीठात असे कोणी नाही आहे. मी बाहेरची अनुभव सांगतोय. आता योगायोगाने काही टोपी माझी फिट बसली असेल तर मला काही माहिती नाही, त्याला योगायोग समजा. मी एकदा ग्रॅज्युएटच्या निवडणुकीत उभं होतो, एका शाळेत गेलो होतो, तर मुख्याध्यापक अब्सेंट होते, नागपुरातली शाळा होती. मग मी शिक्षकांना भेटलो, माझा उमेदवार असल्यामुळे सगळ्यांना नमस्कार केला. मी म्हटलं आपले सर नाही आहेत का? नाही म्हणे सरांचं एक फर्निचरची पण फॅक्टरी. म्हटलं अजून काय करतात? नाही आता त्यांनी रिअल इस्टेट मध्ये काम सुरू केलं आणि काय ते शेअर ब्रोकर पण आहे. म्हटलं म्हणजे ते मुख्याध्यापक म्हणून सोडून बाकी सगळी कामं करतात असंच आहे का? आता ही गोष्ट खरी आहे की जिथे बिल्डिंग आहे तिथे शिक्षक नाही, शिक्षक आहे तिथे बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाही, तिन्ही आहे तिथे शिक्षण नाही. आता कोणाचे 61 वर्ष झाले तर कदाचित ते योग्यही असतं आणि सत्यही असतं, त्याच्या गौरवाकरताच बोलावं लागतं. आम्ही नागपूरला पवार साहेब आणि मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर त्या व्यक्तींनी स्वतःचाच पुतळा उभा केला होता आणि आम्हाला त्यांनी विनंती केली की तुम्ही दोघांनी पण कार्यक्रमाला आलं. मी त्यांना म्हणलं साहेब मी तर तुम्ही मोठे माणसं, मी म्हणलं तुम्ही तुमच्या समोर का पुतळा उभा करता? तुम्ही गेल्यावर करतील ना लोक पुतळा. ते म्हणे याची गॅरंटी काय आहे? तुम्ही घेता का म्हणे गॅरंटी? मी म्हटलं मी तर घेत नाही, तुम्ही करून टाका म्हणलं, आम्ही येऊ म्हणलं कार्यक्रम. म्हणजे विविध प्रकारचे, विविध स्वभावाचे, विविध गुणांचे लोक एका ठिकाणी काम करतात. आणि नेतृत्वाची कसोटी ही असते की सगळ्यांना एकत्र घेऊन एकत्रित टीम म्हणून काम करत असताना त्याचा उपयोग करून त्याची सक्सेस स्टोरी बनवणं. आणि ही सक्सेस स्टोरी बनवणं ही राजकारणात जेवढं सोपं आहे तेवढं शिक्षणात खूप कठीण आहे. कारण आमच्याकडे एकाचं चालतंय, दोघांचं चालतं, बाकीचे त्याचं अनुकरण करतात. इथे सगळेच विद्वान आहे, हुशार आहेत, त्यांची पात्रता मोठी असल्यामुळे सगळ्यांमध्ये ऐक्य वाक्यता निर्माण करणं सोपी नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी आणि मर्यादाही मला माहिती आहे. पण माझी आपल्याला एक विनंती करायची की विद्यापीठाचं जे काही मूल्यांकन आहे हे 100% आहे की आपण ही जसं माशेलकरांनी ज्याचा उल्लेख केला की सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पासून प्रधानमंत्र्यांपर्यंत आणि अनेक उत्तम विद्यार्थी या विद्यापीठांनी निर्माण, आणि या निर्माण करण्यामध्ये विद्यापीठाचं प्राध्यापकांचं मोठं योगदान हेही नाकारता येत. परंतु हे सगळं जे आहे याच्यामध्ये जसं नदीचा प्रवाह वाहत जातो आणि आपोआप तो वाहत असतो तसा प्रवास होता का? काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरवून केल्या पाहिजे, आणि त्या ठरवून करायच्या असेल तर आपल्याला विद्यापीठाचं, कालही पण मी बोललो आणि आमची अपेक्षा आहे आपल्याकडे, मी आणि माईसाहेब गेल्या 15 वर्षापासून अॅग्रो व्हिजन मध्ये काम करतो. आता आम्ही 450 कोटीचं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर पंजाबराव कृषी विद्यापीठात बांधणार. मी त्या आर्किटेक्टला सांगितलं की असं शक्य आहे का की एकीकडे कापसं टमाटर लागलं असेल ती जातीचं आणि शेतकऱ्याला ते कसं मोठं आहे, कसं उपयुक्त आहे दाखवता येईल आणि मग तो त्या दुकानामध्ये येईल, असं शक्य आहे? आज मोठ्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, पण बदललेल्या गोष्टीमध्ये त्याचा नीड बेस्ड रिसर्च आणि रिजन बेस्ड रिसर्च याचा जो सामाजिक अँगल आहे तो विद्यापीठांनी नक्की समोर ठेवला. आता आपल्या इथे विदर्भाच्या जमिनीमध्ये शेतकरी आत्महत्या करण्याची 2 कारणं आहेत, कापूस आणि सोयाबीन, 2 महत्वाची पिकं आहेत. आता कॉटन प्राइस मेकॅनिझम आणि प्रोडक्शन याच्यात अडचण आहे. माईक साहेब याच्यावर पुष्कळ काम करतात. अमेरिकेमध्ये एका एकरमध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतं, ब्राझीलमध्ये 28 होतो आणि अर्जेंटिनामध्ये 29 क्विंटल होतो आणि आमच्याकडे 5 क्विंटल. आता मी पण शेती करतो, आमच्याकडे यावेळी माझ्या बायकोला पुरस्कार मिळाला कारण आमच्याकडे 11 क्विंटल, माझ्याकडे यावेळी 10 एकरात 88 टन ऊस झाला एकरी. त्याचं कारण असं होतं की आम्ही आमच्याकडे ऑर्गॅनिक कार्बन वापरतो. आता ज्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन विदर्भात सर्वदूर 0.25% आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक खतं वापरून तो वाढवला त्याचा 0.80 पर्यंत गेला, तिथे ऊसाचं प्रमाण 100 टन एकरी झालं. आता हे ऑर्गॅनिक कार्बन कसा झाला पाहिजे म्हणून मध्ये मी LITच्या याच्यात काही लोकांच्या मागे लागलो, त्यांनी काही मशीन तयार आणि त्याच्यामधून त्यांनी बायोमास जाळून ऑर्गॅनिक कार्बन तयार दिल्ली IIT मध्ये पण केलं. पण मधल्या काळामध्ये अशी माहिती मिळाली
सांगेल की रशियामध्ये एक सरोवर आहे आणि त्याच्यामधली माती जी आहे त्यात कार्बन आहे आणि त्याचं लिक्विड करून ऑर्गॅनिक वापरलं तर ते शक्य आहे. मी आता रशियामधून ती माती आणली, समयला बनसोडला माहिती आहे, मी म्हणलं त्याचा प्रयोग करू आणि आता ती जर आणून ते जर आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढवला तर विदर्भाचं आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार की जिथे 5 क्विंटल कापूस होतो तिथे 20 क्विंटल कापूस होईल, जिथे 20 क्विंटल धान होतो तिथे 50 क्विंटल धान होईल आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढेल तर शेतकऱ्याचा मुनाफा वाढेल. आमच्या रोजमर्राच्या जीवनामध्ये विद्यापीठाची लोकाभिमुखता इथले सामाजिक आर्थिक चित्र बदलवण्यामध्ये आमच्या आवश्यकतेनुसार इथल्या लॅबोरेटरीज मधल्या इथल्या विभागांचा आमच्या विकासाच्या विजन मध्ये काय मार्गदर्शन आहे, काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जर मिळणार नसेल तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा याचा जेव्हा परफॉर्मन्स ऑडिट होईल तेव्हा याचा उपयोग जर नाही झाला, जसा चांगले करिअर, चांगल्या ज्ञानार्जन असणारे चांगले नेतृत्व तयार करणे जसा उद्देश आहे, तसं ज्ञानाचं नॉलेज टू वेल्थ जे म्हणाले आता माशेलकरजी, त्याच्याकरता कुठेतरी त्या रिजन बेस आणि विशेषतः त्या रिजनची रिक्वायरमेंट काय आहे याच्या आधारावर त्याचा सस्टेनेबल जीवन निर्माण करण्यामध्ये विद्यापीठ काही कॉन्ट्रीब्युट करू शकले तर त्याचं सामाजिक स्वरूप जे आहे ते तुम्हाला जास्त समर्थन लोकांकडून मिळेल. डॉक्टर माशेलकरांनी ज्यांचा उल्लेख केला ते भूतानच्या प्रधानमंत्री वारंवार ही गोष्ट सांगतात आहे आणि त्यांनी विचारला की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आणि याच्यात त्यांनी हा जो सुखांक आहे त्याचा क्रायटेरिया ठरवलेला आहे. जर आपल्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीमध्ये तिथला सुखांक क्वालिटेटिव्ह निर्माण करण्यामध्ये जर विद्यापीठाचा उपयोग झाला तर एकीकडे भविष्यातले विद्यार्थी चांगलं काम करणारे तयार होणार, ज्ञानी होणार, तसं दुसरीकडे त्या भागातल्या लोकांना त्याचा उपयोग होणं हे कोणत्या त्या विषयाच्या अनुषंगाने होणं हे खूप महत्वाचं आहे. आम्ही खूप मागण्या केल्या होत्या आणि आमच्याकडे भंडाऱ्यात अशोक लेलँडची फॅक्टरी उघडली. आता अशोक लेलँडची फॅक्टरी उघडली पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा, आयटीआयचा आणि पॉलिटेक्निकचा कोर्सच नव्हता. मग आंदोलन केलं की इथल्या लोकांना नोकरी द्या, तर कुठे पॉलिटेक्निक कॉलेज तो कोर्सच नव्हता. आज आपल्या इथे असा प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्री ज्या डेव्हलप होणार आहे त्याच्या अनुषंगाने ती मॅन पॉवर लागणार आहे. त्याच्यामध्ये विद्यापीठाने जर नक्की मदत केली, इंजिनिअरिंग कॉलेजने त्या दृष्टीने दिशा घेतली तर उपयोग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळण्यामध्ये या गायडन्सचा उपयोग झाला, खूप परिणाम निघणार आहे. एक महत्वाची गोष्ट जी डॉक्टर माशेलकरांनी सांगितली ती म्हणजे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार, इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आणि मला असं वाटतं की आज आपल्याला पर्यावरणाच्या क्षेत्रातही विद्यापीठासारख्या संस्थांचं खूप काम पाहिजे. नवीन प्रयोग करायला खूप अडचणी आहेत कारण सिस्टीम मध्ये लोक प्रयोग नाही करू देत. मी ठरवलं की कचरा जो आहे कॉर्पोरेशनचा तो रस्त्यात वापरायचा, तर मला 100 विद्वान लोकांनी हे कसं चुकीचं आहे आणि रस्त्याची डिझाईन कशी चुकतील हे मला 1.5 वर्ष समजलं. मग एक जण भेटला की कचरा सॅग्रिगेट केल्यामध्ये कसं होतं, तर आम्ही आता 90 लाख टन कचरा दिल्ली मुंबई हायवे आणि एक UR2 म्हणून मोठे प्रोजेक्ट, त्याच्या आतमध्ये दिल्लीला टेकड्याच आहे, आपल्या टेकडी आहे नाही इथली, याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या टेकड्या कचऱ्याच्या 4 टेकड्या आहेत, ती 7 मीटर कमी झाली आणि ते कचरा वापरला. अहमदाबाद मध्ये वापर. आता आपल्या इथे नागपूरला आपण नेदरलँडच्या कंपनीकडनं कचऱ्याला सॅग्रिगेट करून CNG तयार करतो. जर आपल्या विभागामधले लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला तर ही टेक्नॉलॉजी अजून पॉप्युलर होऊ शकते. कारण 5 टन राईस स्ट्रॉ 1 टन बायो CNG देत आणि ते फ्युएल म्हणून उपयोगाचं आहे. तर खरं म्हणजे इथल्या विदर्भातल्या किंवा असं गडचिरोली जिल्ह्यात झालं. डॉक्टर साहेब जमशेदजी टाटा पहिले या स्टील इंडस्ट्रीज करता हे जे सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, सुरजागड जो भाग आहे इथला आयर्न ओर देशातला सगळ्यात उत्तम क्वालिटीचा आहे आणि त्या आयर्न ओरच्या ह्याच्यात त्यांनी इच्छा होती की तिथे आपण इंडस्ट्री टाकायची, पण ते टाकू शकले नाही कारण फॉरेस्ट परवानगी मिळाली नाही. आता सुरू झालं तर मी विचारपूर्वक सांगितलं की पुढल्या 10 वर्षात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारा जिल्हा कोणता राहील तर गडचिरोली राहील. कारण देशातलं सगळ्यात बेस्ट आयर्न ओर आमच्याकडे आहे आणि त्याचा आता व्हॅल्यू एडिशन सुरू झाला आणि त्या भागामध्ये जर एकदा हे आलं तर आपोआप अनायसाहेब बोकारे साहेबांवर तिथली जबाबदारी आणि त्यांनी आता मायनिंग आणि त्या सगळ्याचे कोर्सेस सुरू केले ते तिथल्या डेव्हलपमेंटला अनुरूप आहे. आणि म्हणून आपल्या विद्यापीठाच्या पलीकडे आता या 100 वर्षाची पूर्ण झाली, यानंतर पुढल्या 50 वर्षाकरता प्रत्येक डिपार्टमेंटने आणि विद्यापीठाने म्हणून आपल्याला काय करायचं आहे ठरवलं पाहिजे. कदाचित आपल्या इथे इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगले आहेत. मी इंजिनियर नाही आहे. मी आता मध्ये नागपूरला एक प्रयोग केला, खूप लोकांनी विरोध केला होता की एकाच पिलरवर एक रस्ता आणि त्याच्यावरती मेट्रो आणि त्याच्यावर पुष्कळ झाला, तो सक्सेसफुल झाला. आता आम्ही पुण्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतोय. परवाच एक मंजूर झाला नाशिक रोडचा, नाशिक फाट्याचा. खाली रोड एकाच पिलरवर, वरती फ्लायओव्हर,
त्याच्यावरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो आणि एकाच पिलरवर. आता ते सिद्ध झालं, आता लोकांना पटलं. प्रयोग केल्यावर कदाचित काही प्रयोगामध्ये अडचणी येऊ शकतात आणि सगळ्या एकदम यश मिळत नाही. तर आपल्या इथे विद्यापीठाच्या लॅबोरेटरीमधून जेव्हा अनेक प्रकारचे प्रयोग आणि अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी विकसित होतात, त्या सगळ्याच एकदम काही सक्सेसफुल होतील असं नाही. पण आज मला एक विद्यार्थी म्हणून असं वाटतं की आपल्या विद्यापीठात, आपल्या कॉलेजनी ठरवले, आपण रिसर्च केलेली कोणती टेक्नॉलॉजी आहे की ज्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळेल. कदाचित आता नसेल पण पुढील काळामध्ये जे जगात नसेल ते आपल्या विद्यापीठात आपण करून दाखवू. लो एम स्काय. जर आपण अँबिशन मोठी ठेवली तर आपल्यामध्ये ही करण्याची क्षमता आहे. आणि त्याकरता आता जसं माशेलकरांनी उल्लेख केला स्टार्टअप, मी आता परवा डॉक्टर साहेब एक ड्रोन लॉन्च केला. तर मी त्याला म्हटलं, त्यांनी 200 किलोचा ड्रोन लॉन्च केला. तर मी त्याला म्हटलं, तू एक काम कर की हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये पहाडावर जिथे ऍपलचे बगीचे आहेत तिथून वरतून ऍपल खालून आणायचे ड्रोन मधून आणि इथून वरतून औषधं किंवा महत्वाचं वरती पाठवायचं. आता मला परवा ते भेटले, त्यांना म्हणाल मला खूप व्हायबल आहे, प्रॉफिट मिळालं आणि मी आता सुरू केलं. मी त्याला असं म्हटलं की तुला 4 माणसं बसतील असा ड्रोन तयार करायचा तो प्रयत्न. आपल्या इथे तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये एक MGM हॉस्पिटल आहे आणि ते लंग्स आणि हार्ट ट्रान्सप्लांट, जेव्हा ऍक्सिडेंट झाल्यावर लंग्स आणि हार्ट ट्रान्सप्लांट करतात, त्यांनी माझ्या हस्तेच तो कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. ते विमानातून लंग्स आणि हार्ट आणल्यानंतर एअरपोर्ट वरून त्यांनी त्याला ड्रोन मध्ये टाकून उडवून त्या चेन्नईच्या एअरपोर्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये उतरवतात. तो वेळ कमी केला, कारण ट्रॅफिक जॅममुळे वेळ लागतो. आता इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपले लोक विचार करतात आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च होत आहे. आपल्या भागामध्ये पण होतं. आता आमच्या भागात यावेळी आम्ही 3000 एकर स्प्रेइंग ड्रोनने केलं. आता बघा किती मोठा विषय आहे की आपण जर युरिया आणि सुफला केमिकल फर्टिलायझर फेकले तर ते हाताने फेकतो तर 75% वेस्ट होतात आणि 25% प्लांटला जातात. आणि आता नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आपण तयार केलं, त्याच्यातून जर आपण ड्रोननी स्प्रेइंग केलं तर 25% वेस्ट होतात आणि 75% प्लांटला जातात. म्हणजे 8 पोते लागायच्या ऐवजी 4 पोत्यांमध्ये काम होतं. म्हणजे आज शेतकऱ्याचे 4 पोते म्हणजे कमीत कमी 5,000 रुपये एकरी वाच. आता हे जे ड्रोन आहे ते लिथियम आयन बॅटरीवर तयार. आता मी त्यांना असं सातत्याने मागे लागलो की लिथियम आयन बॅटरीवर आपल्याला कॉस्ट जास्त. परभणी कृषी विद्यापीठाने इलेक्ट्रिकवर ड्रोनचं त्यांचं डिव्हिजन ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यांना मी म्हटलं तुम्ही आता फ्लेक्स इंजिनवर करा की ते 100% इथेनॉलवर चाललं पाहिजे, कारण इथेनॉल शेतकऱ्यांचं फ्युएल आहे आणि ते 60 रुपये लिटर आहे. आणि आता परवा त्यांनी मला सांगितलं की आम्ही असं पेट्रोल इंजिन फ्लेक्स इंजिन तयार केला आणि ते शक्य आहे, कारण आता मारुती, टोयॅटो, टाटा सगळे फ्लेक्स इंजिन आणणार आहे. कारण माशेलकर साहेबांना माहिती आहे की त्यांच्या प्रेरणेने मी अनेक वर्षापासून मी ट्रान्सपोर्ट मंत्री मी ठरवलं की पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार, हे आपल्या प्रदूषणाचं सगळ्यात मोठं कारण. आणि आता हळूहळू इंडस्ट्री तशी बदलत चालली. तर त्यांना मी सांगितलं, आले तर तुमच्या बरोबर, नाही आले तर तुमचे विना, आणि नाही आले तर तुम्हाला घसीटून घेऊन जाईन, पण हे केलंच पाहिजे. आणि आता झालं ते. काल माझ्याकडे टोयॅटोचे परवा दिल्लीमध्ये वर्ल्ड चेअरमन आले होते भेटायला आणि ते म्हणाले की आम्ही आता असं केलं. म्हटलं आपको करना ही पडेगा. आणि आता औरंगाबादमध्ये 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून फ्लेक्स इंजिनवर आधारित व्हेकलचं मोठं युनिट महाराष्ट्र सरकारशी त्यांनी आता सामंजस्य करा त्या ठिकाणी सुरुवात करतात आहेत. म्हणजे शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन देखील तयार केलं शेतकऱ्यांच्या ह्याच्यापासून. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या या 100 वर्षाच्या पूर्ण केल्यानंतर 101व्या वर्षातला वर्धापन दिन आणि हे सगळे कार्यक्रम आता स्वाभाविकपणे आजचा शेवटचा दिवस. तर यातून प्रत्येक डिपार्टमेंट मधून आपल्याला याच्यात काही व्हिजन देऊन पलीकडे 25 वर्षाचा 50 वर्षाचा फ्युचरिस्टिक प्लॅन विथ फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी अँड फ्युचरिस्टिक विजन हा जर आपल्याला योग्य वाटला तर आपण याचा विचार करा. दुसरी महत्वाची की आपलं NSS आणि NCC खूप चांगला आहे आणि आपण, माझी विनंती आहे, मी आपल्याला 5,000 झाडं डोनेशन मध्ये मिळवून देतो. या सांगता समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या परिसरात 3 मीटरच्या उंचीचे 5,000 झाडं आपण विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, NCC आणि NSSच्या सहकाराने जर लावलं तर आपल्या इन्व्हायरमेंट करता या विद्यापीठाचं मोठं योगदान होईल. कारण लोक करायला तयार आहेत, कोणीतरी इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की असे काही प्रयोग जे जागतिक स्तरावर आपल्या विद्यापीठाने केले आणि त्याचं रिकॉग्निशन आणि रिस्पेक्ट विद्यापीठाला मिळाला, तर आज तर आपण उत्तमच काम केलेलं आहे. पण या गोष्टीमुळे, अनेक चांगल्या गोष्टीमुळे जागतिक मान्यता निश्चित मिळेल. दुसरी गोष्ट, तुकडोजी महाराजांचं जी ग्रामगीता आहे त्याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. मी काही फारसा टेक्नॉलॉजी सेवी नाहीये, मला काही फार त्याच्यातलं समजत, पण मी असाच, मोदी आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्ही ते युट्यूबवर जा, सोशल मीडियावर. मी माझ्या इकडे टीम तयार. आता मला 2.5 ते 3 लाख रुपये महिना इन्कम सुरू झाला, कारण मी जे भाषण देतो ते पुन्हा जगात पाहायला गेलं की त्याचे पैसे मिळतात. आता मला आपल्याला विनंती करायची आहे की ही जी सगळी वेगवेगळ्या प्रकारची जी प्रयोग आहे याच्यामध्ये कुठलाही
कुठलाही नवीन प्रयोग जेव्हा आपण करतो तो सगळीकडे चालला जातो. आणि त्याच्यामध्ये आता इतकी टेक्नॉलॉजी बदलली आहे की आपण इमॅजिनच नाही करू. मी इराणमध्ये होतो 4 दिवसापूर्वी, त्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला. माझ्या समोर ते बसले होते आणि राष्ट्रपती बरोबर आणि स्पीकर बरोबर, चीफ जस्टिस बरोबर चौथे ते होते. आणि रात्री पता नाही चालला कुठून आलं, काय झालं, कोणती बिल्डिंग, कोणतं घर, काही कळायलाच मार्ग नाही आहे. आता अनेक काणे येतात. सकाळी उठलो आम्ही तर ते विषय संपला. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी किती पलीकडे गेली आहे, प्रगत झालेली आहे आणि येणाऱ्या काळात ती किती बदलत आहे, यामध्ये विशेषतः ज्यांचं नॉलेज क्षेत्राशी म्हणजे शिक्षणाशी संबंध आहे त्यांचा रोल हा अतिशय महत्वाचा राहणार आहे. आणि त्यामुळे विद्यापीठांचं यातलं जे काही दिशा आहे, विजन आहे, खूप महत्वाची आहे. आणि ती विजन एकदा सगळ्या डिपार्टमेंट वाईज आपल्या प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांची सल्ला घेऊन आपण जर नीट तयार केली आणि ती जर लोकाभिमुख असेल, समाज उपयोगी असेल, तर आपल्या या भागालाही त्याची मदत होईल आणि